आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद आणि स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता। याप्रसंगी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मला जनतेने भरभरून मतं दिली आहेत, पण मी माझा पराभव झाल्यानंतर देखील त्यांचे आणि पत्रकारांचे आभार मानावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि मी पडण्याचे प्रमुख 3 कारणे असून जरांगे फॅक्टर आणि मुस्लिम समाजाने एकतर्फी मतदान केल्यामुळे आणि प्रचारादरम्यान संविधान बदलण्याची अफवा यामुळे माझा पराभव झाला असून माझ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी आभारी असून येणाऱ्या काळात देखील मी त्यांच्या पाठीशी सदैव राहील आणि येणाऱ्या विधानसभा 9च्या 9 महाआघाडी जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार आहे। मी सर्वांना पहिल्यांदा सर्व मीडियाचे आभार मानतो की त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये मला सर्वांनी सहकार्य केलं। आत्ता जो आपण प्रश्न विचारला की नांदेड दक्षिणमधून मी निवडणूक लढवणार आहे, निवडणूक कुठूनही लढवायची असेल तर पक्ष नेतृत्वाने ती भूमिका घ्यावी लागते। त्याच्यामुळे पक्ष नेतृत्व जे ठरवेल त्या पद्धतीने मी काम करणार आहे। अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले, त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली। त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला। 5 वर्ष काम करत असताना माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील, त्या चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर देगलूरच्या सभेमध्ये दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद भेटणार आहे, त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे। दादाची भूमिका अशी आहे की ते वडिलासारखे, नांदेडला जर मंत्रीपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे, म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मला मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठेही बोललेलो नाही। जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो। कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा, मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं। अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं, पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर, मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे। असं आहे, मी पण कालच्या 14 तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो। राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। 48 लोकसभा मतदारसंघात, म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे, जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली। त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नांदेड जिल्हा दिला। आपण देगलूरच्या सभेमध्ये असं म्हणाला होता की 1-2 जण गद्दार आहेत, त्यांना मी पाहिजे त्यावरती आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते, पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांपर्यंत माझा कोणावरही रोष नाही। आपल्याला मानणारा मोठा जनाधार आपल्या जिल्ह्यात आहे, आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्याल? मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याचे कारण मीमांसा शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा। नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करणार। हा पूर्णतः संघटनेचा विषय, या संदर्भात राज्याचं नेतृत्व, राज्याचे अध्यक्ष निर्णय घेत असतात। मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी उमेदवार होतो, माझी भूमिका उमेदवार म्हणूनच या ठिकाणी मांडणार आहे।